आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 25. माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान. मला 5 मिनिटात माझ्या जीवनाचे तत्वज्ञान सांगायचे आहे. तत्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्वज्ञान असा समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनाविषयक तत्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरवणे आवश्यक आहे आणि जीवनाविषयक तत्वज्ञान हा तो निकष. प्रत्येक विषयाला जीवनाविषयक तत्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो. याचे कारण या तत्वाच्या निकषानेच आपण वाईट केले आहे त्याला आकलन होते. जेव्हा आपण चुकलो आहोत असे त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल. माझ्या जीवनाविषयक तत्वज्ञान मी निश्चित केलेले आहे. त्याच्या नास्तिपक्षी आस्तिपक्षी अशा 2 बाजू मी आता स्पष्ट करणार आहे. नास्तिपक्षी सांख्य तत्वज्ञानातील त्रिगुणावर आधारित असलेले व भगवद्गीतेत विशद केलेले हिंदूचे सामाजिक तत्वज्ञान मला नापसंत आहे. कारण माझ्या मताप्रमाणे कपिलांच्या तत्वज्ञानाचे ते एक निघृण विकृत स्वरूप आहे आणि त्याचमुळे जातीव्यवस्था आणि क्रमवार विषमता पद्धती हा हिंदूच्या सामाजिक जीवनाचे एक मूलभूत नियम ठरला आहे. आस्तिपक्षी माझे जीवनाविषयक तत्वज्ञान 3 शब्दातच समूर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. फ्रेंच राजक्रांतीवरून माझे जीवनाविषयक तत्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. तसे मी केलेले नाही असे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतूनच ते तत्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे. माझे जीवनाविषयक तत्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे. पण त्याचबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक ठरते. माझ्या तत्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे. तरी सुद्धा त्यात संपूर्ण समतेला मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे. माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेचा अतिक्रमणापासून संरक्षण मिळाले म्हणूनच फक्त कायदेकानूनच स्थान गृहीत धरलेले आहे. पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य व समतेच्या भंगाबाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही. मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो. कारण स्वातंत्र्य व समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाग हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव आणि मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे. कायदा व सहभावाचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो. याचे कारण कायदा हा धर्मातील असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो. या उलट सहभाग अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते. माझ्या तत्वज्ञान हे कोणा सुखवस्तू माणसाचा ध्येयवाद आहे असे मानू नये. सामाजिक जीवनातल्या त्रिगुण तत्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असेच माझे क्रांतिकारक तत्वज्ञान आहे. म्हणून मी इतका चढावखोर आहे आणि मला पुष्कळ शत्रू आहेत. पण मला हे शत्रू आवडतात कारण मला माहीत आहे की माझे बोलणे ते कान देऊन ऐकत असतात. माझे तत्वज्ञान हे फक्त माझ्यासाठीच नाही तर ते इतरांसाठीही आहे. निराळ्या शब्दात सांगायचे म्हणजे माझ्या तत्वज्ञानाचे मागे विशिष्ट उद्दिष्ट आहे. मला मतपरिवर्तन करायचे आहे. त्रिगुण तत्वाच्या अनुचरांना त्याचा त्याग करावयास लावून माझ्या तत्वज्ञानाचा स्वीकार करावयास लावायचा आहे. हे एक भव्य कार्य आहे आणि त्याला पुष्कळ अवधी लागण्याचा संभव्य आहे. आज भारतीय व्यक्ती 2 निरनिराळ्या ध्येयवाद्यांनी नियंत्रित आहेत. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत सूचित केलेला ध्येयवादी आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद ज्याला समज आहे त्याला कळू शकेल हे 2 परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत. राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या जीवनमूल्यांना मान्यता मिळाली आहे. तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही. माझ्या जीवन तत्वज्ञानावर माझा पुरेसा विश्वास आहे. म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल अशी मला उमेद आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.